बाबा मुलावर ओरडत, एक काम नीट करत नाहीस. पुदिना आणायला पाठवला तर कोथिंबीर घेऊन आलायस. तुझ्यासारख्या मूर्खाला तर घरातून बाहेर काढलं पाहिजे. मुलगा, बाबा चला तर मग आपण दोघे पण जाऊ. बाबा, का? मुलगा, कारण आई म्हणत होती ही मेथी आहे म्हणून. पप्पू घरातून मार खाऊन शाळेला चालला होता. रस्त्यात एकाने विचारले, काय शाळेला वाटतं? पप्पू, नाही, शाळेचा युनिफॉर्म घालून तुझ्या आईच्या वरातीत नाचायला चाललोय. डॉक्टर, तुला औषधं 10 वाजता घ्यायला सांगितली होती, की तू 5 वाजता का घेतोय? गण्या, डॉक्टर, शत्रूवर अशा वेळी हल्ला करायचा जेव्हा तू सावध नसतो. मी तुला घराची बेल रिपेअर करण्यासाठी बोलवलं होतं, तू का आला नाहीस? मेकॅनिक, मी आलो होतो. घराच्या बाहेर राहून 2 तास बेल वाजवून गेलो, कुणीच दार उघडलं नाही. एका मुलीचे नाव वीणा होते. ती शिकून डेंटिस्ट झाली आणि तिने आपल्या हॉस्पिटलचे नाव ठेवले वीणा दातांचा दवाखाना. मुलाकडचे, आम्हाला मुलगी पसंत आहे, लग्न कधी करायचं? मुलगीकडचे, आत्ताच नाही, आमची मुलगी अजून शिकत आहे. मुलगा अचानक रागाने उठून म्हणाला, मग शिकू दे की, मी काय लहान बाळ आहे होय तिचं पुस्तक फाडायला? ठोक लीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा. ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा. लाइक ठोकी दबा के, लाइक ठोकी, यहाँ पे देखिए.